नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. आता आपल्याला जर राज्यसेवामध्ये जर परीक्षा क्लिअर करायची आहे, आपल्याला एक चांगली पोस्ट जर मिळवायची आहे, फायनल लिस्ट मध्ये जर नाव तुम्हाला पाहायचं असेल तर ऑब्वियस आहे की आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क्स तर घ्यावे लागतीलच. कारण फायनल लिस्ट मध्ये जे मार्क्स काउंट केले जातात ते मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू हेच मार्क्स असतात. आणि मग अशा वेळेस आपल्याला ऑब्वियस आहे की मुख्य परीक्षेमध्ये मार्क्स जर चांगले नाही मिळाले तर कदाचित लिस्टमध्ये नाव येणार नाही. आणि लिस्टमध्ये नाव आलं तरी पण असं होईल की चांगली पोस्ट आहे ती मिळणार नाही. आणि म्हणून मुख्य परीक्षा हा एक खूप मोठा असा टप्पा आहे आपल्या या जर्नीमध्ये. त्यातल्या त्यात आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की ही एक स्पर्धा परीक्षा आहे. आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय, की हे असं इमॅजिन करा की हे आहे रेस है ना. स्पर्धा म्हणजे काय तर रेस. या रेसमध्ये जो पुढे राहणार ना तो जिंकणार आहे. सिंपल आहे एवढं. बरोबर. म्हणजेच काय, की तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये इतरांपेक्षा काहीतरी तर चांगलं करावं लागेल, इतरांपेक्षा काहीतरी तर बेटर करावं लागणार आहे, तरच जाऊन आपण इतरांच्या समोर राहणार. इतर जे करतायत जर तेच जर आपण करत राहिलो तर मग ऑब्वियस आहे की आपल्याला चांगली रँक आहे ती मिळणार नाही. आणि म्हणून काय तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला उत्तर बेटर करणं, एक चांगलं उत्तर लिहिणं हे गरजेचं आहे. मुद्दा क्लिअर झाला की आज नेमका आपण काय डिस्कस करणार आहोत. बाकी कोणते क्वेरीज आहेत माझा नंबर मी इथे दिलेला आहे. मग तुम्हाला सिलेबस जरी तुमच्याकडे नसेल तर सिलेबस मी तुम्हाला पाठवतोय. स्ट्रॅटेजी तुम्हाला काही डिस्कस करायचंय, कसं सुरुवात करायचंय, कसा अभ्यास करायचा आहे, आधी कोणता विषय अभ्यास करायचा आहे, असे कोणतेही डाऊट्स असतील. माझा जसा विषय सायन्स आहे, सायन्स रिलेटेड तुम्हाला काही डाऊट आहे डायरेक्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करा. सोबत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे सायन्सचा, किंवा जर तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. सोबत इथं टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, तुम्हाला तिथं मिळतील. बघा, आपण डिस्कस करू की आन्सर रायटिंग आपल्याला कसं बेटर करता येईल. आधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की उत्तर हे काय लिहिल्या जातात, त्याचा एक बेसिक फॉर्मॅट काय, बेसिक फ्रेमवर्क काय आहे. आणि मला वाटतं की हा जो मुद्दा आहे ना, हा ऑलमोस्ट म्हणजे जर जे जे विद्यार्थी अगदी सिरियस आहेत त्यांनी तर याबद्दल नक्कीच ऐकलं असेल की आपल्याला उत्तर न या 3 फॉर्मॅटमध्ये 3 भागामध्ये लिहायचं आहे. इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन है ना. मी त्याला एक शॉर्टकट दिलं IBC. करेक्ट. त्यामुळे आज मी यावर डिस्कस करणार नाहीये. प्रश्न हा आहे आपला की याला कसं बेटर करता येईल. ठीक आहे. तर इथं काही पॉइंट्स दिलेले आहेत ते फॉलो करा. विचार करा की जो पेपर चेक करणार आहे तो पण माणूसच आहे, बरोबर ना. त्याला हे जेवढं इझिली लगेच क्लिक होईल, कसं कमीत कमी वेळामध्ये त्याला आपण लगेच त्याचा अटेन्शन ग्रॅप करता येईल किंवा त्याला आपल्याला इम्प्रेस करता येईल, यावरच आपला फोकस असायला पाहिजे. अदरवाईज उत्तर सर्व लिहिणार आहे, जे जे मुख्य परीक्षा देणार ते सर्व उत्तर लिहिणार आहे. आपला उद्देश त्यासोबत हे पण असायला पाहिजे की आपल्याला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचंय. आणि म्हणून प्रयत्न करा की हे जे 3 जे घटक आहेत ना हे तुमचे पेपरमध्ये ठळक दिसायला पाहिजेत. मी म्हणतोय की ठळक दिसायला पाहिजेत. कारण जो पेपर चेक करणार आहे ना तो पण घाईत आहे, त्याला पण वेळ नाही आहे. खूप काही वेळ देऊन प्रत्येक शब्द न शब्द वाचून नाही चेक केला जाणार आहे. ही रियालिटी आहे. आणि म्हणून काय की हे तुमचे जे घटक आहेत ते ठळक दिसायला पाहिजेत. बरं, त्यातल्या त्यात मी तुम्हाला अजून एक मुद्दा सांगतोय की जे मार्क्स आहेत ना ते असेच डिवाइड केले जातात. म्हणजे समजा की 15 मार्कचा जर प्रश्न आहे ना, 15 पैकी 20% म्हणजे 3 मार्क याला देतील, 3 मार्क याला देतील आणि उरलेले 9 मार्क याला देतील, किंवा मग 4-4 असे काही देतील. पण विषय हा आहे की असेच मार्क्स डिवाइड केले जातात. तुम्हाला जर या 15 पैकी मार्क मिळेल तर तो असाच देणार आहे की या 3 पैकी तुम्हाला त्यांनी 1 दिलं की 2 दिलं. या 9 पैकी त्यांनी पेपर चेक नाही तुम्हाला 3 दिले, 4 दिले, 5 दिले, किती दिले, कन्क्लुजन मध्ये किती दिले, असेच काउंट केले जाणार मार्क्स. बरोबर. आणि मग बेटर आहे की आपल्याला या प्रत्येक घटकावर पेपर चेक करणाऱ्याला इम्प्रेस करायचंय. त्या प्रत्येक घटक क्लिअर विजिबल असायला पाहिजे, यावर फोकस करा आणि मार्क सुद्धा काहीतरी डिवाइड केले जातात. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय, आणि तो पण मुख्यतः बॉडीमध्ये हे काही मुद्दे आहेत ना ते नोट करून ठेवा की हा जो फॉर्मॅट आहे ना किंवा या गोष्टीचं तुम्हाला काळजी काळजी घ्यायचीच आहे की ज्यावेळेस तुम्ही बॉडी लिहिणार आहात. कारण बॉडी हा सर्वात मोठा भाग आहे. तुमचं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन हे तर अर्धा तर तुम्हाला सेंटेन्स मधून त्या प्रश्नामधूनच लिहिता येतं. पण बॉडी आहे त्यामध्ये मेन कंटेंट आहे. आणि तो मेन कंटेंट जर टू द पॉइंट नसेल, टू द पॉइंट म्हणजे परीक्षेमध्ये पेपरमध्ये विचारलेला आहे प्रश्नामध्ये जी रिक्वायरमेंट आहे ती जर नसेल तर मग तिथं लगेच कदाचित सुरुवातीलाच असं होईल की त्या
पेपर चेक करा हे लक्षात येईल की अरे नाही यांनी काहीतरी वेगळंच भरकटलं उत्तर लिहिलेलं आहे. त्यामुळे प्रयत्न करा की टू द पॉइंट असायला पाहिजे. एक्झामची रिक्वायरमेंट, क्वेश्चनची रिक्वायरमेंट ते समजून घ्या. नेक्स्ट आहे काय की तुम्हाला मल्टी डायमेन्शनल आन्सर लिहायचं. असं नको व्हायला पाहिजे की तुम्ही बायस्ड आहात किंवा फक्त एकाच गोष्टीवर भर दिलाय. कारण बघा जरी इव्हन सायन्सचा जरी प्रश्न जरी घ्यायचा असेल तरी पण त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे अँगल्स आहेत ते इन्क्लूड करायचे आहे. मग सोशल आहे, इकॉनॉमिक आहे, असे वेगवेगळे अँगल्स आहेत ते तुम्हाला इन्क्लूड करायचे आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला ना एसडीजी फार हेल्प करेल की एसडीजी काय आहे, जे 17 जे गोल्स आहेत कशासाठी आहेत. आपलं अख्ख्या जगाचं सगळ्या सृष्टीचं एक चांगलं व्हायला पाहिजे त्यासाठीच आहे, बरोबर. तर तिथून तुम्हाला एक एक पॉइंट आठवा आणि तुमच्या प्रश्नांमध्ये लिंक करण्याचा प्रयत्न करा. मॅक्झिमम प्रश्नांमध्ये लिंक करता येईल तुम्हाला. करेक्ट. तुम्ही जर मल्टी डायमेन्शनल जर उत्तर जर लिहिलं तर एक्झाम चेक करायला लगेच लक्षात येतं की नाही यांनी काहीतरी चांगला अभ्यास केलेला आहे, यांनी सगळे आस्पेक्ट कन्सिडर करून उत्तर लिहिलेलं आहे म्हणून. नेक्स्ट आहे काय की लिंकेज इन आन्सर्स. असं नको व्हायला की तुम्ही सोसायटी रिलेटेड, समजा की बॉडीमध्ये तुम्ही लिहित आहात, एखादी पॉइंट लिहिला जो सोसायटीशी रिलेटेड आहे, मग एखादी पॉइंट लिहिला जो इकॉनॉमीशी रिलेटेड आहे, मग परत एखादी पॉइंट लिहिला जो सोसायटीशी रिलेटेड आहे. हा सगळा गोंधळ होईल ना. त्यामुळे बेटर आहे काय की आधी सोसायटीवाले जर काही पॉइंट्स लिहून काढा, इकॉनॉमी वाले काही असतील तर ते वेगळे लिहून काढा. करेक्ट. यामुळे काय होणार की एक प्रॉपर फ्लो मेंटेन राहणार. तो वाचणाऱ्याला पण एक चांगली अंडरस्टँडिंग येईल की यांनी प्रत्येक आस्पेक्टवर चांगला भर दिलेला आहे म्हणून. करेक्ट. याला आपण म्हणू की स्ट्रक्चर्ड आहे म्हणून. आणि हे सर्व झाल्यानंतर जर कुठं तुम्हाला एक्स्ट्रा ऍड करायचे असतील, जर त्यावेळेस तुम्हाला आठवत आहेत, तुम्ही रिवाइज करून चांगले गेलेले आहात, तुमचे फॅक्टचं बुक रेडी होतं, तर मग नक्की आन्सर मध्ये फॅक्ट्स आहेत ते थोडेफार ऍड करायचे आहेत, ज्यामुळे तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन होईल. फॅक्ट्स म्हणजेच काय की काहीतरी पर्सेंटेज आहेत, हे यामुळे काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा भारतामध्ये शेतकऱ्यांची संख्या एवढे काही पर्सेंटेज आहे, कुठली एखादी रिपोर्ट आलेली आहे, अशी काही व्हॅल्यू ऍडिशन आहे, हे करण्याचा प्रयत्न करा. इथून मार्क्स आहेत अजून वाढेल. आणि केल्यानंतर काय तर त्याला अंडरलाईन करा, बॉक्स करा. का? कारण ठळक दिसायला पाहिजे, यावर फोकस करा. आता एक एक विचार करा. मी मगाशी ब्रेन स्टॉर्मिंग करत होतो ही स्लाइड बनवायच्या आधी, आणि विचार केला की असे काय काय मुद्दे असायला पाहिजे. तर हे 4 मुद्दे काढलेत आणि 4 मुद्दे काढल्यानंतर हा मुद्दा मी पहिला लिहिलेला होता, हा मुद्दा मी दुसरा लिहिलेला होता, हा तिसरा लिहिलेला होता आणि हा चौथा लिहिलेला होता. विचार करा की जर मी असे जर पॉइंट लिहिले असते, आधी मी तुम्हाला फॅक्ट सांगितलं असतं, आधी की व्हॅल्यू ऍडिशन करा हे सांगितलं असतं, तर काय फ्लो बरोबर असता का? समजलं मी काय म्हणतोय? बस असंच तुम्हाला आन्सर मध्ये पण लिहायचंय. विचार करा की मी हे पॉइंट आधी सांगितले असते आणि मग काहीतरी हे सांगितलं असतं, तर काय झालं असतं? गोंधळ झाला असता सगळा. आणि म्हणून तुमच्या आन्सर मध्ये सुद्धा फ्लो असणं गरजेचं आहे. करेक्ट. आणि हे झाले तुमचे उत्तरासाठी बेसिक फ्रेमवर्क किंवा प्रायमरी पॉइंट्स. हे तर तुमच्या माझ्या सर्वांच्या उत्तरांमध्ये, म्हणजे जे जे मुख्य परीक्षा देणार आहेत त्या सर्वांच्या आन्सरमध्ये मोस्ट ऑफ द असेलच. करेक्ट. फक्त एवढं आहे की तुम्ही त्याला कसं चांगलं करत आहात, कसं चांगला फ्लो मेंटेन करत आहात, याचा या प्रायमरी पॉइंट्स मध्ये खेळ आहे. पण आता यामध्ये परत जर तुम्हाला अजून व्हॅल्यू एडिशन करायची आहे तर मग काय करता येईल? मग थोडंसं इनोव्हेट करावं लागेल आपल्याला. इनोव्हेट मध्ये काय करावं लागेल? जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की काही तुम्हाला फॅक्ट्स व्हॅल्यू एडिशन करता येईल. हा खरा मुद्दा आहे जो तुमचे मार्क्स आहेत ते इतरांपेक्षा वाढवेल. कोणता? व्हॅल्यू एडिशन. व्हॅल्यू एडिशन कुठून येणार आहे? रिपोर्ट्स आहेत, कोणत्या मोठ्या संस्थेद्वारे किंवा गव्हर्नमेंटचे आहेत, कोणती इम्पॉर्टंट जजमेंट आहेत. तुम्ही एखाद्या स्टॅटिकच्या प्रश्नाला पण करंटचा लिंक जर दिला, करेक्ट, कधी प्रश्नातच कधी कधी करंट अफेअर्स ओरिएंटेड असतो, पण तुम्ही जर असं काही करंट अफेअर्स मध्ये पण काही रिपोर्ट्स आहेत है ना, कधी पेपरमध्ये काही न्यूज येतं, ती जर तुम्ही असं लिंक जर केलं तर उत्तम आहे. कधी कमिशन आहे त्यांची काही रिपोर्ट्स येत आहेत, काही एक्झाम्पल जर तुम्ही देत आहेत तर बेस्ट आहे है ना. बरं, यातल्या यात जे काही तुम्ही पॉइंट्स, आता हे तर तुम्हाला एक्स्ट्रा ऍड करायचे, जो आपण म्हणू की व्हॅल्यू ऍडिशन, जो फॅक्ट बेस्ड आहे, जो तुम्हाला पाठ असायला पाहिजे. या फॅक्ट साठी तुमचं एक रेडीमेड, एक सेपरेट कॉपी, एक छोटी डायरी ती मेंटेन करायचीच आहे. तरच जाऊन हे व्हॅल्यू एडिशन होणार आहे. असं होणार नाहीये तुमचं. मी तुम्हाला अगदी क्लिअर सांगतोय
की असं होणारच नाही आहे की तुम्ही करंट अफेअर्स वाचतात आणि त्यातलंच कुठंतरी मग पेपरमध्ये आन्सर मग तुम्ही ऍड करणार, असं नाही होणार. तुम्हाला सेपरेट व्हॅल्यू ऍडिशन साठी एक छोटी डायरी मेंटेन करायची आहे. तिथूनच व्हॅल्यू ऍडिशन चांगली करता येईल. कारण ते एक्झामच्या आधी तर रिवाइज व्हायलाच पाहिजे, तरच जाऊन तुम्ही ते पेपरमध्ये ऍड करू शकणार आहात. सगळ्या प्रश्नांमध्ये पॉसिबल नाहीये, सगळ्या उत्तरांमध्ये पॉसिबल नाहीये, पण जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं करा. परत सांगतोय, स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये पुढे राहायचं आहे, मेहनत करावी लागेल. बरोबर, इतरांपेक्षा मोठे स्टेप्स टाकावे लागतील जर रनिंग करायची आहे, इतरांपेक्षा फास्ट धावावं लागेल जर इतरांच्या समोर राहायचंय तर. करेक्ट. अजून तुम्हाला इनोव्हेट काय करता येईल, जे पण आपण पॉइंट्स लिहित आहोत, प्रयत्न करा. हे प्रयत्न करायचे आपल्याला की कसे जास्तीत जास्त पॉइंट्स कमीत कमी जागेमध्ये आपल्याला फिट करता येईल. कसे जास्तीत जास्त पॉइंट्स कमीत कमी पॉइंट मध्ये. आणि उद्देश परत अजून तोच एकच आहे की जो पेपर चेक करा त्याला पाहिल्याबरोबर लक्षात आलं पाहिजे की अरे या विद्यार्थ्यांनी काय तर अभ्यास केलेला आहे, याला हे सगळे पॉइंट सगळे आस्पेक्ट्स माहित आहेत. मग डायग्राम टाका, एखादी काही ग्राफ काढून टाका, काही फ्लो चार्ट काढा, काही असं जर फ्लो असेल है ना, जसं इकॉनॉमिक्स मध्ये वगैरे असा काही फ्लो आहे तुम्हाला दाखवता येईल. राईट. ट्री डायग्राम काढता येईल, एक काहीतरी आहे याचे काही प्रकार पडलेत, मग परत याचे काही प्रकार पडलेले आहेत, तर असा ट्री डायग्राम काढता येईल. माइंड मॅप काढता येईल की असं एखादी सर्कल काढला, इथं मेन हेडिंग दिली आणि त्या रिलेटेड बाकीचे पॉइंट्स आहेत ते असं काहीतरी काढता येईल तुम्हाला. टेबल काढता येईल, केस स्टडी आहे ते लिहिता येईल. मायक्रो डायग्राम आहे, मायक्रो डायग्राम मध्ये एक छोटीशी डायग्राम आणि त्यामध्ये फक्त पॉइंट्स असतात. काय होणार की जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला जो पेपर चेक करणार आहे त्यापर्यंत पोहोचवता येईल आणि कमीत कमी शब्दांमध्ये, कमीत कमी जागेमध्ये. कारण आपल्याला शब्दांची लिमिट मर्यादा सुद्धा आहे, है ना. हा, तुम्हाला हे सर्व वाटेल की सर हे कसं करायचं, म्हणजे प्रॅक्टिस तर पाहिजे. हा, तुम्हाला जर गरजे वाटत असेल तर मग यासाठी पण मी एखादी काही सेशन घेऊन येतोय की कंटेंट घेऊ आपण आणि तो कंटेंट वाचल्यानंतर त्याची डायग्राम कशी काढता येईल, असं पण काही सेशन आहे आपल्याला नक्की करता येईल. पण तुमची रिक्वायरमेंट मला कळू द्या या सेशनच्या माध्यमातून की आन्सर रायटिंग कसं बेटर करता येईल, कोणता एखादी मुद्दा आहे का त्यावर आपल्याला सेशन घ्यायला पाहिजे, नक्की चॅटबॉक्स मध्ये टाका. करेक्ट. चला, आय होप की क्लिअर झालं असणार. हे प्रयत्न करा, प्रॅक्टिसनेच होणार आहे हे. असं नाहीये की माझा हा एखादी सेशन पाहिला आणि डायरेक्ट पेपरमध्ये गेलं, असं होणार नाहीये. करेक्ट. तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. करेक्ट. चला, बाकी अजून कोणते क्वेरीज आहेत, माझा नंबर इथे दिलेला आहे मी, ज्यावर तुम्हाला सर्व डाऊट्स तुमचे सिलेबस पासून आन्सर रायटिंग पर्यंत सर्व डाऊट्स, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचे, बॅच जॉईन करायचे, तरी पण डायरेक्ट माझा याच नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. आपला व्हॉट्सअपला एक चॅनल सुद्धा आहे, तो पण जॉईन करता येईल, त्याचा QR कोड दिलेला आहे. सोबत आपल्याकडे बॅच आहे यशोदय 3.0 राज्यसेवासाठी, ज्यामध्ये आपण प्री आणि मेन सर्व कव्हर करू आणि त्यातही बेसिक पासून तुमचं सुरू होईल आणि आन्सर रायटिंग पर्यंत सर्व इथं कव्हर केल्या जाणार. ठीक आहे. एनसीआरटी पासून आन्सर रायटिंग पर्यंत सर्व इथं कव्हर होईल. नेक्स्ट, आपले सर्व क्लासेस हे लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड असतात, कोणतंही बंधन नाही रेकॉर्डेड सेशन पाहायला. आणि तुम्हाला लाईफ टाइम साठी ही बॅच मिळत आहे. एकदा जॉईन करा, तुमचं सिलेक्शन होतपर्यंत जे पण क्लासेस होतील ते सर्व तुम्हाला इथे ऍक्सेस करता येईल. मेंटॉरशिप प्रोग्राम इथं तुम्हाला मिळत आहे फ्री ऑफ कॉस्ट. 18 बुक्स तुम्हाला मिळणार, 18 बुक्स सुद्धा इथं तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मॉक टेस्ट आहे, क्लास नोट्स आहेत, ते तर आहेतच. करेक्ट. सो भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट EMI हे पण तुम्हाला मिळेल. आता डिस्काउंट किती आहे, EMI किती पडेल, त्यासाठी माझा नंबर दिलेला आहे, त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. सोबत जर तुम्ही 25चं जर मेन जर देत असणार तर मग हा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून ठेवा. कारण इथं तुम्हाला रोज प्रश्न मिळतील उत्तर लेखनासाठी, इथं तुम्हाला करंट अफेअर्स मिळतील, UPSC मेन्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मिळतील. करेक्ट. आणि मेन जो प्रोग्राम आहे तो जर तुम्ही जॉईन केलं तर यामध्ये तुम्हाला डेली आन्सर प्रॅक्टिस आहे, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आहे, करंट अफेअर्स आहे डेली आणि बाय मंथली, UPSC चे प्रश्न आहेत, मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक्स आहेत, त्यानंतर हाय यील्ड शॉर्ट नोट्स आहेत, ते सर्व मिळेल. टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. करंट अफेअर्स सांगितलं मी ऑलरेडी, पण लक्षात ठेवा की टेस्ट सिरीज सुद्धा आहे, 10 फुल टेस्ट आणि 12 विषयावर टेस्ट आहे. करेक्ट. आणि काय तर उत्तर लेखनाचा अगदी चांगला सराव, म्हणजे 25ची तुमची मेनची तयारी खूप चांगली होईल.
हा खूप चांगला चान्स आहे जर तुम्ही यावर्षी मेन्सला असणार तर. त्यामुळे प्रॉपर प्लॅनिंगने आपण हा प्रोग्राम इम्प्लिमेंट करतोय, ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येईल यावरच जास्त फोकस असणार आहे. करेक्ट? आय होप की क्लिअर झालं असणार. नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच.